नमस्कार. सातपूर भीम महोत्सव समितीच्या वतीने प्रकाशनाथ पाटणकर शाही भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्ताने सातपूर राजवाडा येथे शुक्रवारी सायंकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रकाशनाथ पाटणकर यांनी भीमगीतांचा भीम उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आलेल्या मान्यवरांचा सातपूर भीम महोत्सव समिती सातपूर शहर अध्यक्ष भिवानंद काळे यांच्या शब्दसुमनांनी स्वागत करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बोधचिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच मंचावर खजिनदार रवींद्र काळे, कार्याध्यक्ष माया काळे, उपाध्यक्ष गीता जाधव, कार्याध्यक्ष नागरे, के काळे, अरुण काळे, रवी काळे, शिवाजी काळे, प्रताप काळे, पद्मराज काळे, शुभम काळे, हर्षल काळे, कुणाल काळे, सिद्धांत काळे, अशोक उशिरे, राजू नेटावटे, आनंद काळे, राजू सोनवणे, ताटे साहेब, संगम काळे, मोगल काळे, नितीन निगळ, कामगार नेते DL कराड, माजी नगरसेवक सलीम शेख, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, प्रकाश महाजन, समाधान देवरे, राजकीय शासकीय सामाजिक उद्योजक, समस्त काळे परिवार तसेच समस्त भीमसैनिक, भीमा अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रबोधन या तरुण मुलांना आणि या सरकारला देखील त्यांनी अतिशय ठासून भीम काय आहे, बुद्ध काय आहे हे सांगणारे एकमेव शाहीर म्हणून, विद्रोही शाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले पाटणकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज आपल्याला प्रबोधन केलं. उद्या देखील आपण अशाच पद्धतीने उद्याही या कार्यक्रमाला उद्या साहेबराव येरेकर ते देखील प्रबोधनकारच आहे, ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला भीमगीतांतून प्रबोधन करणार आहे, उत्साह देणार आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना भीमजयंतीचा मी अध्यक्ष भिवानंद आप्पा काळे व सर्व कमिटीच्या वतीनं रवींद्र बाबूराव काळे खजिनदार आणि सार्थक नागरे, गीताताई जाधव, त्याचप्रमाणे मायाताई काळे आणि कोर कमिटीचे आमचे रवीनाना काळे असतील, काका काळे असतील, त्यानंतर आमचे अरुण काळे, या सर्व कोर कमिटीच्या वतीने देखील आपल्याला आवाहन करतो की उद्या देखील जल्लोषात घ्या आणि गाण्यांचा आनंद घ्या, प्रबोधनाचा आनंद घ्या. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. म्हणून मी गाणं लिहिलं. याच्यात किती जल्लोष दाखवू शकता तितका दाखवा. अरे भीम जयंतीच्या दिनी बहुत ताकत लग रही है मुझे, थोड़ा इसमें वेट बढ़ाओ, वेट. हेलो, बहुत ज्यादा ताकत लग रही है. भीम जयंतीच्या दिनी और भीम जयंतीच्या दिनी चौघडा वाजतो. कसा वाजतो? भीम जयंतीच्या दिनी चौघडा वाजतो. चौघडा वाजतो आणि भीमाचा दिवाना, भीमाचा दिवाना, एक एक दिवाना बाबासाहेबांचा अनुयायी. भीम जयंतीच्या दिनी चौघडा वाजतो. उल्हासाने जयंती साजरी केल्या जात आहे. काळे फाउंडेशनच्या वतीनं जय भीम जयंती महोत्सव या ठिकाणी साजरी केल्या जात आहे. तर मित्रहो, आज आपल्याला आपल्या उद्धारकर्त्या बापाचा जन्मदिवस सेलिब्रेट करायचा आहे जल्लोषामध्ये. तर इथे मी आता जे गीत सादर करणार आहे, जयंती गीत आहे, त्या गीतामध्ये हात बांधून बसू नका. जन्माला आले कितीतरी महापुरुष जन्माला आले, त्यांची पण जयंती साजरी 2 ऑक्टोबरला जयंती येते. पायांना सुट्टी, सरकारी सुट्टी, झाली जयंती. ज्ञानेश्वर आंधळे, प्रतिनिधी